उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मुलांना काहीतरी चविष्ट आणि आवडीचं खायचं असतं. लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या मनांपर्यंत पोचणारा हा झणझणीत खमंग तिखट असा वडापाव. रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा किलो बटाटे आपण कुकरमधनं शिजवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे थंड झाले की ह्याची साल काढून घेऊया. वाटण करण्यासाठी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसणाचा पूर्ण एक गड्डा, कोथिंबीर आणि आल्याचे 2 तुकडे. तर हे सर्व आपण मिक्सरमधनं वाटून याची चटणी करणार आहोत. इथे आपली चटणी वाटून तयार आहे. तर आता आपण बटाटे सोलून घेऊया. तर आता आपले उकडलेले बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व मॅश करून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल छान आपण तापून देऊया. आता आपलं तेल गरम झालं आहे. पाव चमचा मोहरी घालूया. आता ही मोहरी सुद्धा छान फुटू देऊया तेलामध्ये. पाव चमचा जिरं घालूया. मोहरी जिरं तेलामध्ये छान तडतडलं की मस्त फोडणी बसते. आता आपण वडापाव करणार आहोत. पोट फुगण्याची जास्त शक्यता असते, त्यासाठी आपण इथे चिमूटभर हिंग घालणार आहोत. हिंग घातल्याने वडापाव आपल्याला पोटाला त्रास देत नाही. आता आपला हिंगसुद्धा छान भाजला आहे. तर आपण कढीपत्त्याची 7-8 पानं घालणार आहोत. आता वाटलेली चटणी ती घालणार आहोत. हिरवी मिरची वाटून घेतली आहे, त्याची मी 4 चमचे इथे घालत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी किंवा जास्त घालू शकता. आता छान परतून घेऊया तेलामध्ये. चवीनुसार मीठ घालूया. जर तुम्ही बटाटा शिजताना मीठ घातलं तर कमी मीठ घाला. छान असे वाटण आपण तेलावरती परतून घेणार आहोत. पाव चमचा हळद घालणार आहोत. पुन्हा छान परतून घेऊया. आता आपण उकडलेला जो बटाटा आहे तो हाताने स्मॅश केलेला आहे. तुम्ही हवं तर स्मॅशरने पण स्मॅश करू शकता, पण मला ओबडधोबड आवडतो. आता आपण बटाटा घालून घेऊया. आणि हा बटाटा छान आपण तेलावरती परतून घेऊया. खूप जास्त अवघड नसतो वडापाव बनवणं, पण इकडे हैदराबादमध्ये मला जास्त आपल्यासारखा वडापाव मिळत नाही. तर आता आपली भाजी परतून झाली आहे. छान अशी स्मॅश करून घ्यायची. आणि आपण आता गॅस बंद करून ही भाजी थंड करायला ठेवूया. इथे मी गॅस बंद करत आहे. आता आपण बेसनचं बॅटरसाठी सुरुवात करूया. भाजी थंड व्हायला ठेवूया. 1 वाटी बेसन म्हणजे जवळपास 150 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथे. आता ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. एकदम चिमूटभर असा खायचा सोडा घालणार आहोत. हळद घालणार आहोत पाव चमचा. आणि एकदम चिमूटभर अशी हिंग टाकलेलं आहे. आता आपण पाणी घालणार आहोत, पण पाणी एकदमच नाही घालायचं, थोडं थोडं करत घालायचं. आणि जर का तुमचं बेसनचं पीठ जास्त जाड असेल, रवाळ असेल तर पाणी जास्त घालू नका. पातळ असेल तर पाणी जास्त घातलं तरी चालेल. आता सर्व पीठ आपण पाण्यामध्ये एकजीव करून अशी स्लरी तयार करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही बेसनचं पीठची स्लरी तयार झालेली आहे. गॅसवर आपण तेल तापायला ठेवलं आहे. तोपर्यंत इथे मी थंड झालेले बटाट्याच्या भाजीचे गोल असे वडे करून घेतले आहेत. आता हे वडे आपण या बेसनच्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि मीडियम आचेवरती तळून घेऊया. मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. वडा घालूया आपण तेलामध्ये. बेसनच्या पिठात कोट करून छान असा तेलामध्ये घालून घेऊया. तर मंडळी, इथे एक गडबड झाली आहे. ती काय ती सांगते तुम्हाला. जेव्हा मी वडे घातले तेव्हा माझा
कॅमेरा हँग होत होता, कारण की ऑलरेडी गॅसची उष्णता आणि बाहेर गरमीचा ताप, त्यामुळे मला कॅमेरा मध्येच बंद चालू करावा लागत होता. वडे तळते वेळेस वडे तळू का कॅमेरा शूट करू, ही माझी जुगलबंदी चालू होती. तरीसुद्धा मी व्यवस्थित रेकॉर्ड केलं, वडे तळले आणि काढून घेतले. तर अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले. काढतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही, हा टेक्निकल इश्यू आहे बरं. आय होप तुम्ही मला समजून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी वडे छान असे तळून घेतलेले आहेत सर्व वडे, आणि राहिलेल्या पिठाची मी बुंदी तळून घेतली आहे. तर इथे मी वडे तर तळलेच आहेत, पण त्यासोबत ही त्याच पिठाची बुंदी केलेली आहे. आता त्याची चटणी बनवणार, त्यासाठी मी घरचा कांदा लसूण मसाला आणि सोललेला लसूण नाही घ्यायचा, तर सालीसकट लसूण घ्यायचा, थोडंसं मीठ टाकून याची चटणी, भुरभुरीत चटणी तयार केलेली आहे. तर आता आपण प्लेटिंग करूया. वडापावसाठी सुद्धा एक व्यवस्थित प्रॉपर प्लेटिंग केली तर वडापाव खूप छान लागतो. तर आधी पाव असे कापून घ्यायचे, मधोमध 2 भाग करून घ्यायचे. त्यामध्ये ही हिरवी चटणी घालायची. हे पाव मी येतानाच मुंबईवरनं घेऊन आली होती, कारण की इथे जे पाव मिळतात ना मला, ते जरा गोड पाव राहतात. हैदराबादमध्ये जे पाव मिळतात ते थोडे गोड राहतात चवीला, त्यामुळे मी मुंबईहूनच येताना हे पाव घेऊन आली होती. तर अशा पद्धतीने अगदी वडापाववाल्यासारखा फील येतो आहे मला चटणी लावताना, सांगू काय तुम्हाला. आता ही भुरभुरीत केलेली चटणी घालूया आणि आतमध्ये वड्याची ही टिक्की घालून आता आपला वडापाव तयार आहे. तर गेली वर्षभर मंडळी मी वडापाव खाल्ला नव्हता, आणि त्यामुळे मी म्हटलं जर का वडापाव बनवतेच आहे तर माझ्या प्रेक्षकांनासुद्धा मी दाखवते. तर अशा पद्धतीने मी वडा ठेवलेले आहेत आणि प्लेटिंग केलेली आहे. तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलांसाठी कोणती रेसिपी केली हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि वडापावची रेसिपी आवडली का ते सुद्धा नमूद करा. तर मंडळी, हा माझा वडापावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा कुठल्या रेसिपी ट्राय केल्या उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी, नक्की सांगा. धन्यवाद.